नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इथे एका नवीन टॉपिकला सुरुवात करू, म्हणजेच वहिवारी. परीक्षेत या टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारले जातात. जसं की समजा एक्सचं वय दिलेलं आहे, वायचं वय दिलेलं आहे, तर एक्स आणि वाय यांच्यामधला फरक किती वर्षाचा आहे किंवा किती वर्षानंतर यांचे वय काय असणार, असे खूप सारे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात. आज त्याचाच आपण इथे उहापोह करू. तर त्याआधी बेसिक माहिती मी तुम्हाला सांगतो की वयवारी या टॉपिकमध्ये किंवा जनरली आपले जसे वय वाढत जाते तसा आपल्यातला डिफरन्स, आता तुम्हाला वाटेल की डिफरन्स पण वाढत जाईल, पण डिफरन्स वाढत नाही. आता समजा मी आणि माझा लहान भाऊ यांच्यामध्ये 2 वर्षाचा फरक आहे. तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा पण 2 वर्षाचा फरक होता, आणि जेव्हा मी मोठा होईल तरी पण 2 वर्षाचाच फरक राहील. म्हणजे जसं मागं आपण गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक शिकलो होतो, तर त्यात गुणोत्तर बदलत राहते, पण वयातला डिफरन्स मात्र बदलत नसतो. तर आता वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू, म्हणजे प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला लवकर समजेल. प्रश्न पहिला, नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल? एकदम बेसिक प्रश्न आहे. नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर आपल्याला सर्वप्रथम आजचं वय काढावं लागेल. हे 13 वर्षापूर्वी 21 होते, हे आज. आणि विचारलाय किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल. हे 45 आज 21 आहे, सॉरी 13 वर्षापूर्वी 21 आहे, तर आज किती? तर 21 मध्ये 13 मिळवा, म्हणजे आजचं तिचं वय निघून जाईल. 21 म्हणजेच 21 अधिक 13 बरोबर 34. म्हणजे आज तिचे वय 34 असेल. तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल? तर 45 मधून 34 मायनस करा. 45 वजा 34 बरोबर 11. तर 11 वर्षानंतर ती 45 वर्षाची होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयवारी या टॉपिकवर जेवढे प्रश्न विचारले जातात त्यातील जवळपास 90% प्रश्न हे गुणोत्तर व प्रमाण या मेथडने आपण सोडू शकतो. आपण याआधी गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक शिकलोच आहे. तर जसं गणित तुम्हाला प्रमाणात दिलेले असतात, म्हणजे समजा आताच एक व्यक्ती दिला असेल, त्याचं आजचं वय एस बी दिलं असेल, तर इकडे काही वर्षानंतर मी एक्स वर्षानंतर लिहितो. एक्स वर्षानंतर डी सी दिलं असेल. कधी असे प्रश्न विचारले जातात. तर एस बी अशा प्रकारे लिहून घ्यायचं.
नंतर हे x वर्ष, नंतर त्या वर्षानंतर जेवढे प्रमाण दिलेले आहेत जसं DC. आता करायचं काय, तर सर्वप्रथम या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा, मग हा गुणाकार करून घ्यायचा, आणि जो गुणाकार येतो म्हणजे A आणि C चा जो गुणाकार येतो आणि B आणि D चा गुणाकार जो येतो, तर A आणि C चा गुणाकार मायनस B आणि D चा गुणाकार, त्यानंतर यांची वजाबाकी घेतली, यांचा गुणाकार करायचा, म्हणजे एक सोबत D चा आणि एक सोबत C चा, एक सोबत D चा आणि एक सोबत D चा, आणि यांची वजाबाकी करायची. हे जे येईल उत्तर याचे भाग पाडायचे, आणि हे जे येईल याचे पण भाग पाडायचे. म्हणजे समजा याचं उत्तर P आलं आणि याचं उत्तर Q आलं, तर आपण लिहू शकतो P भाग म्हणजे Q. हे जर आता तुम्हाला समजलं नसेल तर समोर मी प्रश्न घेतोच, त्या प्रश्नांच्या माध्यमातून हे तुम्हाला आणखी सोपं जाईल. प्रश्न दुसरा, A व B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एकाच 2 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होईल, तर त्यांचे आजचे वय काय? तर आतापर्यंत आपण हेच शिकलो, तर त्याच पद्धतीने करू. A व B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, हा A हा B, आजच्या वयाचे गुणोत्तर हे 1 आणि हे 2. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होईल, 3:5. तर आता गुणाकार 1 गुणिला 5 5, 1 गुणाकारात 5 5, 2 गुणिला 3 6, इकडे लिहितो 1 गुणिला 5 आणि 2 गुणिला 3. हे लिहावं लागेल, नाहीतर तुम्ही म्हणाल हे कुठून आलं. तर 5 आणि 6 यातून जी मोठी संख्या आहे 6, 6 वजा 5 6 वजा 5 1 1 1 1 भाग. आता हा गुणाकार 5 तिरी 15, 5 5 25, 5 गुणिला 3 आणि 5 गुणिला 5 25. 25 या दोघांची वजाबाकी, मोठी संख्या 25 वजा 15 10. तर
एक भाग म्हणजे 10. एक भाग म्हणजे 10. तर हे आता 10 काढून घ्या. एक भाग म्हणजे 10, तर 2 भाग म्हणजे 20. एक भाग म्हणजे 10, तर 2 भाग म्हणजे 20. म्हणजे एचं आजचं वय, एचं आजचं वय 10 वर्ष आहे. तर बीचं आजचं वय 20 वर्ष आहे. काही वेळ लागला का? जर रॅपिडली करतो म्हणलं तर हे लिहून घेतलं. एकाच 2, 2 3 5, 5 1 5, 2 3 6, 7 5 गेले, 1 राहिला, 5 3 15, 5 5 25, 25 15 गेले, 10 राहिले. एक भाग म्हणजे 10, 2 भाग म्हणजे 20. अवघ्या काही सेकंदात आपलं उत्तर निघतं. प्रश्न तिसरा. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. तर त्यांची आजची वय काढा. तर हा ए आणि हा बी. तर जे आधीचं गुणोत्तर आहे ते सर्वप्रथम लिहायचं. मागच्या गणितात आपल्याला 5 वर्षानंतरचे विचारले होते, तर आपण सुरुवातीचे गुणोत्तर लिहिले होते. पण इथे 15 वर्षापूर्वी म्हणजे हे आजचं गुणोत्तर आहे, तर हे 15 वर्षापूर्वीचं. तर सुरुवातीला हेच गुणोत्तर होतं, तर सुरुवातीचं हेच गुणोत्तर घ्या, 3:5. 15 वर्षापूर्वी, हे 15 वर्षापूर्वी होते, आता 15 वर्षानंतर राहील, म्हणून हे 15 वर्षानंतर. तीनास 4. आता यांचा गुणाकार करा. 3 चू 12, 3 चू 12, 5 3 15. 3 चू 12, 5 3 15. 5 3 15 मी इकडे लिहितो. 15 वजा 12 बरोबर 3. हे 3 भाग. आता यांचा गुणाकार. 15 3 45, 15 चू 60, 15 चू 60, 15 3 45. तर 3 भाग म्हणजे 15. 3 भाग म्हणजे 15. एक भाग म्हणजे किती? 3 भाग म्हणजे 15. एक भाग म्हणजे किती? 15 भागीला 3. 15 भागीला 3 5. एक भाग म्हणजे 5. तर एक भाग म्हणजे 5, तर हे 5 गुणिला 3 15. 5 गुणिला 5 25. हे 15 वर्ष आधीचे वय आहे. 15 वर्ष आधीचे वय. तर 15 वर्षानंतर या 15 मध्ये जर 15 ऍड केले म्हणजे एचं वय 15 वर्षापूर्वी 15 होतं. हे 15 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे, हे पूर्वीचं. हे पूर्वी 15 होतं आणि त्याच्यात हे 15 वर्ष ऍड झाली. म्हणजे आजचं वय 15 अधिक 15 30. तसंच बीचं 15 वर्ष आधी 25 आणि हे 15 वर्ष. 25 अधिक 15 40. तर ही त्यांची आजची वय आहे. क्लिअर? प्रश्न चौथा. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 होते. तर 5 वर्षानंतर ए चे वय काय? हा ए, हा बी. त्यांचे 10 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर
मी सांगितलं होतं की जे भूतकाळातलं गुणोत्तर आहे ते आधी यावं, आणि कारण भूतकाळानंतरच वर्तमान काळ येतो. तर आधीचं गुणोत्तर आहे 4:7. हे 10 वर्षापूर्वीच आहे. तर 10 वर्षानंतर 10 वर्षानंतर 3:4. 10 वर्षानंतर 3:4 होईल. आणि विचारलाय 5 वर्षानंतरचे, तर हे मी लिहून घेतो. 5 वर्षानंतर, हे 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतरचं काही गुणोत्तर दिलेलं नाही. तर तेच 4 गुणिला 4, 4 चू 16. आता मी लिहित नाही. 4 चू 16, 7 तिरी 21, 7 तिरी 21, 21, 21 मधून 16 गेले, 21 मधून 16 गेले, उरले 5. हे 5 हे भाग आहे, 5 भाग. आता यांचा गुणाकार 10 गुणिला 3, 10 तिरी 30, 10 गुणिला 4, 10 चू 40, 40 मधून 30 गेले, राहिले 10. 5 भाग म्हणजे 10, तर 1 भाग म्हणजे 2. 1 भाग म्हणजे 2. 1 रेशो निघाला 2. 2 गुणाकारात 4, 8. 2 गुणिला 7, 14. आता हे 10 वर्ष आणि हे 5 वर्ष. 10 आणि 5 15. तर ह्या 8 मध्ये 15 मिळवा. 8 अधिक 15, 8 अधिक 15 23. 8 अधिक 15 23. तर एचं 10 वर्षानंतरचं वय असन 23, आणि बीचं 10 वर्षानंतरचं 14. 14 अधिक 10, 10 अधिक 5, 14 आणि 15 29. तर या प्रश्नात तुम्हाला काही पण विचारलं तर तुम्ही या मेथडने इझिली काढू शकता. जर तुम्हाला आजचं जरी विचारलं असतं तर 8 अधिक 10 18, आणि 14 अधिक 10 24. 5 वर्षानंतरचं विचारलं 23 आणि 29. विचारलं काय? एचं वय. एचं वय किती आहे? 23. एचं वय 23. जर बीचं विचारलं असतं, बीचं 29. तर क्लिअर आहे. प्रश्न 5वा. श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय काय? तर मी सांगितलं होतं की या टॉपिकवर 90% प्रश्न रेशो म्हणजे गुणोत्तर याच मेथडने सुटतात. पण इथे डायरेक्टली गुणोत्तर दिलेलं नाही. तर समजा ही श्रेया, ही तिची आई. आता सांगितलं काय आहे? श्रेयाच्या वयाचे 4 पट, म्हणजे श्रेयाचं वय जर 1 असेल तर तिच्या वयाचे 4 पट, 1चे 4 पट तिच्या आईचं वय आहे. आता 6 वर्षानंतर 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट. म्हणजे जर श्रेयाचं वय 1 असेल तर तिच्या वयाच्या 2.5 पट म्हणजे 2.5. समजण्यासाठी हा पॉइंट कापतो, वर 0 देतो.
म्हणजे आजचा रेशो आहे 1:4, तर 6 वर्षानंतर होईल 10:25. तर जसं आपण नेहमी करत होतो, यांचा गुणाकार 1 गुणिला 25 25, 4 गुणिला 10 40, 1 गुणिला 4 गुणिला 10 40, 1 गुणिला 5 25, उरले 15, 15 भाग 15 भाग म्हणजे आता यांचा गुणाकार 6 गुणिला 10 6 गुणिला 10 60, 6 गुणिला 25 150, 6 गुणिला 25 150, 6 गुणिला 10 60 90, म्हणजे 15 भाग म्हणजे 90. तर एक भाग म्हणजे किती? एक भाग हे 6 पट, याचे 6 पट 6, तर एका भागाची किंमत आली 6. हा एक भाग 6 गुणिला 1 6, तर 6 गुणिला 4 24. विचारलं काय आहे आजचे वय, तर आजचे वय हे आज 6 वर्ष आधी 6 6 अधिक 6 6 अधिक 6 म्हणजे 6 अधिक 6 12, आणि 24 अधिक 6 24 अधिक 6 24 अधिक 6 30. मी इथे लिहितो, ही श्रेयाचं वय किती? 6 अधिक 6 12 वर्ष, आजचं 12 वर्ष. आणि तिच्या आईचं वय 24 अधिक 6 30 वर्ष. तर हे असं होतं. जर विचारलं आहे श्रेयाचं वय, तर श्रेयाचं वय आहे 12 वर्ष. जर श्रेयाच्या आईचं वय विचारलं असतं तर आईचं वय आहे 30 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू आणि पुढील व्हिडिओ याच टॉपिकवर आणखी काही प्रश्न समजून घेऊ, आणखी काही प्रश्न कव्हर करू. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.